आज आपण अमरावती येथे क्षितिज नावाचा आमचा अमरावतीकर मुलगा IAS झालेला आहे आणि त्याचे वडील जे BSNLला मुख्य लेखा अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयात आलेलो आहोत. सर्वप्रथम मी क्षितिजचं अभिनंदन करतो आणि त्याच्या वडिलांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या चिरंजीवाबद्दल 1-2-3 मिनटं आम्हाला माहिती सांगावी. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद सर. काटोळे साहेब तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे. माझा मुलगा तसा त्याचं प्राथमिक शिक्षण भोपाळ इथे झालं. त्यानंतर त्याने IIT रुडकीमधून BTechची डिग्री 2022ला कंप्लीट केली आणि त्यानंतर त्याचा जो पॅकेज आला होता, कॉलेजमधूनच पॅकेज आला होता त्याला लगभग 27 लाखाचा, परंतु त्याने तो मना केला आहे आणि त्याचं ध्येयच होतं की मला सध्या काही प्रायव्हेट नोकरी वगैरे करायची नाही आहे, मला फक्त IAS ऑफिसर बनायचे. त्याने मला म्हटलं की पापा मला 2 वर्ष वेळ द्या. मी म्हणालो ठीक आहे बेटा, काही हरकत नाही, जे तुला करायचं ते तू करू शकतो, पॅकेज महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर तो अमरावती सारख्या लहान शहरात माझ्यासोबतच इथे राहिला. मी त्याला म्हटलं की जा कोचिंग कर, परंतु त्याचं असं म्हणणं होतं की नाही मी स्वतः तयारी करील आणि ते जास्त उपयोगी होईल, म्हणून तो माझ्यासोबत इथे अमरावतीलाच राहिला आणि इकडून बाजारातून पुस्तकं घ्यायचा, तयारी करायचा, सेल्फ स्टडीमधून त्याने खूप मेहनत केली. वरिष्ठांचे त्यांचे काही IIT रुडकीचे वरिष्ठ जे लोक होते, जे IAS झाले होते, त्यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं फोनवर व्हिडिओ कॉल वगैरे करून आणि स्वतः तयार करून त्यांनी यश प्राप्त केलं आहे. त्याचं म्हणणंही आहे की अगर ध्येय ठेवलं तर कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकतं. तर आपलं काटोळे साहेब जे IAS मिशन म्हणून एक वर्क आणि एक ध्येय हातात घेऊन काम करत आहेत, त्यांच्या ह्या कार्याला मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो की एक खूपच चांगलं कार्य समाजासाठी ते करत आहेत. स्वतः मला म्हणजे आता एवढ्या उन्हातही ते मला भेटायला आलेत, म्हणजे त्याचं ध्येय किती मोठं असावं हे मला कळतं आणि यांच्या माध्यमातून, यांच्या कार्यातून IAS घडतात, हे समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर, आपण वेळ दिल्याबद्दल. आणि आज संध्याकाळी आपण आपली आणि चिरंजीवाची सविस्तर मुलाखत घेऊ. आपण वेळ दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद आणि आपल्या चिरंजीवाचे मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.